नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। गेल्या वेळेस आपण सायकलबद्दल माहिती सांगितली होती, त्यामध्ये योग्यरित्या गिअरची माहिती वगैरे सांगता आली नाही, पण या ठिकाणी आपण बघू शकताय तर तीन सिच्युएशन असतात। आपल्याला प्लेन रस्ता आहे, आपल्याकडे चढाचा रस्ता आहे आणि आपल्याकडे उताराचा रस्ता आहे। तर आपण पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, जर प्लेन असेल तर 2, जर उतार असेल तर 3 आणि चढ असेल तर 1। ठीक आहे। प्लेन रस्त्याला आपली चेन सरळ राहील असं आपण बघायचं आहे। जर उतार असेल तर आपल्याला समजा 3 असेल तर उतारानुसार, जसं की समजा तिसरा घेर आपण पुढचा टाकला तर मागचा आपण समजा 7 टाकला तर आपला एकदम जड जाणार आहे पेडल। आपल्याला जसं 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 आपण 1 वर नेऊ तसं मागचा पण गिअर मोठा होत जाणार आहे व आपली स्पीड वाढत जाणार आहे। जर समजा उतार असेल आणि आपण 1 वर ठेवलं आणि समजा या ठिकाणी 7 वर असेल तर आपल्याला चढसुद्धा जास्त अवघड जाणार आहे। जर आपण तोच कमी 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 करत जर मागचं वाढवलं आणि पुढचं कमी केलं तर आपल्याला चढ इझिली चढता येणार आहे। म्हणजे चेन क्रॉस होते, पण आपल्याला तो जो इव्हेंट आहे तो स्मूथली पास करता येतो। म्हणजे आपण लक्षात काय ठेवायचं आहे की जर उतार असेल तर सायकल 3 वर राहील व त्यानुसार आपण ॲडजस्ट करू शकतो त्या ठिकाणी। जर चढ असेल तर या ठिकाणी आपल्याला 1 ठेवायचं आहे व कमी ते जास्त असं ॲडजस्टमेंट करत राहायचं आहे। चेन थोडीशी क्रॉस होते, पण त्या ठिकाणी आपल्याला स्मूथ तो इव्हेंट क्रॉस करता येतो। तर अशा पद्धतीनं आपण गिअरची माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।